नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। 1,00,000 सबस्क्रायबर जे आहेत आपल्याकडे आता सध्या, ते सर्व काही शिक्षक वर्दीचे आहेत मित्रांनो। आणि आपण काल एक मोठा अनुभव घेतला, काही चांगले काही वाईट अनुभवातून आपण काही गोष्टी शिकतच असतो। काल इंटरव्ह्यूच्या पॅनलच्या समोर फेस करण्याचा अनुभव घेतला, म्हणजे इंटरव्ह्यू काय असतो, मुलाखत काय असते याचा एक थोडक्यात अनुभव काय होता आणि कशा पद्धतीने चांगले वाईट प्रश्न काय असते सर्व गोष्टी डिस्कस करणार आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी आता एक लक्षात घ्या, 1ली ते 12वी पर्यंत विदाऊट मुलाखत जाण्याचा प्रयत्न करा, मार्क मिळवा। त्याच्याशिवाय तुम्हाला खऱ्या अर्थाने आर्थिक बाजू त्यात तो मॅटर होतोच, पण इतरही गोष्टीला काही फेस करावं लागतं। त्या कोणत्या गोष्टी असतात ते पाहू आपण। सर्वात प्रथम आपण कोणत्याही शाळेत गेल्यानंतर, खूप सुंदर शाळा होती, अनुभव सांगतोय बरं का माझा, खूप सुंदर शाळा असतात, शाळा या सगळ्या सुंदर असतात, इतर शाळेपेक्षा सुद्धा सुंदर होती, असं थोडक्या प्रमाणात सुंदर होती आणि व्यवस्थितरित्या होती, टापटीपणा होता, बऱ्याच गोष्टी। गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शाळेत एंट्री मारली, मुलाखतीचा राऊंड आहे म्हटल्यानंतर विद्यार्थी संख्या किती लोक आले हे चेक होतं। तर मुलाखतीचा आजही सुद्धा एक जागा, एकास 10 लोक बोलवलेत, बरोबर, एकास 10 लोक बोलवलेत, तर एकच जागा होती आणि 10 ऐवजी 5च लोक आले होते मित्रांनो। 5 विद्यार्थी तिथे हजर होते। 5 विद्यार्थ्यांमध्ये 2 विद्यार्थी झडपीला सिलेक्शन असणारे होते। झडपीला सिलेक्शन असणारे म्हणजे ते कसे, 6वी ते 8वी या वर्गाला सिलेक्शन झालेले होते, पण आता तिथे काय झालं, आणि 9वी 10वी साठी जे काही विद्यार्थी होते ते फक्त 3 विद्यार्थी कॉम्पिटिटर एकमेकाचे होते असंच म्हणता येईल, कारण तशी मुलाखतच झाली। आणि लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की 5 लोक जेव्हा मुलाखतीला गेले, मुलाखतीतले मुद्दे काय होते, सर्वात प्रथम पाठ व टाचण, जसं तुम्हाला त्या GR मध्ये दिले त्यानुसार पाठ व टाचण किंवा पाठ टाचण म्हणा, किंवा पाठ घ्यायला लावतात आणि त्याचं टाचण सुद्धा काढायला लावलं जातं। आता विद्यार्थी मित्रांनो, विषय काय झाला, आता यातले जे काही 5 विद्यार्थी होते यांचा विषय असा होता, मी बारकाईने निरीक्षण केलं बरं का, तर त्यांना टाचण काढण्यास खूप समस्या येत होत्या, त्याचा सराव करून जावा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदेशीर ठरणार आहे। कारण काय, या लोकांचं किंवा इतर लोकांचं साधारण आता 95% लोक मागच्या काही 10 वर्षामध्ये 95% लोक डीएड बीएड हे घरी बसून करतात, त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतायत। आता या समस्या तुमच्या पुढे उद्भवू शकतात, त्यामुळे पाठ व टाचण काढत असताना व्यवस्थितरित्या टापटीपणा असला पाहिजे। ते निरीक्षणास आल्यानंतर ते लगेच काय करतात किंवा नोटेड करतात, तिथं पण आपल्यापेक्षा थोडेफार जास्त माहिती असणारे लोक बसलेले आहेत पुढे, मुख्याध्यापक असतात, संस्थाचालक असतात व इतर काही बॉडी मेंबर असतात, हे लोक तुम्हाला निरीक्षण करत असतात छोट्या छोट्या गोष्टीमध्ये। आता विषय डेमो घ्यायला लावला कसं, यस, डेमो घेण्यास सांगितले होते, डेमो घेण्यासाठी प्रत्यक्ष विद्यार्थी बसवले होते पुढे आणि डेमो घ्यायला सांगितला होता। आणि डेमो देत असताना तिथे गेल्यानंतर तुम्हाला विषय निवडायला सांगतात की बाबा तुमचा मॅथ आहे का सायन्स आहे, मॅथ सायन्स असेल तर मॅथ घ्यायला लावतात, आम्हाला घ्यायला लावतात जिओमेट्रीचा डेमो घ्यायला सांगितलं होतं। त्यावेळेस तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे पुस्तक नसेल तर पीडीएफ मध्ये, लक्षात घ्या, पीडीएफ मध्ये बुक्स अवेलेबल असतात, 10वी असू द्या 9वी असू द्या, तुमचं कोणत्या वर्गावर कसा डेमो घ्यायचा विचारल्यानंतर 9वीचा वर्ग असेल तर 9वीचा पुस्तक डाउनलोड करायचं आणि डेमो घ्यायला सुरुवात करायची। त्यांनी सांगितलं, समजा थेरम घ्यायला सांगितलं, त्यानंतर एखादा टॉपिक कसा शिकवता हे निरीक्षण करण्यासाठी डेमो निवडायला सांगितलं जातं। त्यावेळेस आपल्याकडे पुस्तक अवेलेबल नसतं, त्यावेळेस पीडीएफ। आजच तुम्हाला सांगतो, जर तुमचा इंटरव्ह्यू होत असेल त्याच्या अगोदरच म्हणजे तुम्ही काय करा, ज्या पुस्तकाचे पीडीएफ किंवा प्रत्यक्ष पुस्तक हाताळा मित्रांनो, त्याचा सुद्धा फायदा होत असतो। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, जनरल नॉलेज, चालू घडामोडीवर इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारले होते, चालू घडामोडी। आता हा विषय काय सांगतो, आता सर्वच विद्यार्थी हे आपले डीएड बीएड केलेले आहेत, कुठल्या तरी शाळेवर काम करतात, त्यांना या चालू घडामोडीचा अनुभव खूप कमी असतो मित्रांनो, लक्षात घ्या, खूप कमी। फॉर एक्झाम्पल म्हणजे जे काही नॅशनल एज्युकेशन NES आहे ना आपलं, NEP 2020,
म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जे काही राबवलं होतं बघा, त्याच्यामध्ये NEP वर क्वेश्चन विचारले होते. आता सध्या चालू मध्ये जर शैक्षणिक दृष्ट्या मुद्दा मराठी, इंग्रजी आणि हिंदीचा जो काही मुद्दा आहे तो सुद्धा मुद्दा डिस्कस करत होते. त्याच्यानंतर जे काय ऑपरेशन सिंदूर व भारत देशाबद्दलची तुमची भावना काय आहे याबद्दल सुद्धा त्यांनी प्रश्न विचारला होता. शाळेचा अनुभव विचारतात, शाळा आणि तुमचे मार्क लिस्ट वर सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्हाला समजा 10वीला जास्त मार्क होते, 12वीला का कमी झाले, पॅरलल तुम्ही पुढल्या एज्युकेशन मध्ये कमी झाले का जास्त झाले, तुम्ही डीएड बीएड कसं केलं, कोणत्या वर्षी केलं, कसं केलं, कसा संघर्ष केला, हे सर्व म्हणजे नॉर्मली एक पर्सनॅलिटी चेक करण्यासाठी विचारले जाणारे प्रश्न आहेत. पण जिथं आता मेन मुद्दा काय, डेमो. त्यानंतर चालू घडामोडी या घटकावर प्रश्न, जे काही जनरल नॉलेजवर प्रश्न विचारले जातात ते. आता डेमो छान झाला. तुम्हाला सर्वात प्रथम गेल्यानंतर मुलाखतीच्या कुठल्याही मुलाखतीला गेल्यानंतर पहिला त्यांचा फंडा काय असतो, ते मुलाखत घेत नाहीत, इंटरव्ह्यू घेत नाहीत. ते काय करतात, वर्गावर नेऊन शिकवायला लावतात. काय करायला लावतात, वर्गावर नेऊन शिकवायला लावलं जातं. आणि शिकवायला आपल्याला जमलं पाहिजे. आता बऱ्याच लोकांचा गॅप आहे किंवा ते शिक्षण क्षेत्रापासून लांब आहे, त्या लोकांना एकच सांगेन की तुम्ही शिकवण्याचा डेमो घ्यायला सुरुवात करा आणि डेमो व्यवस्थित झाला पाहिजे याकडे लक्ष द्या. आता आपले नातेवाईक आपल्या सोबत असतात, नातेवाईकाला कोणत्याही नातेवाईकाला वाटतं की बाबा आपला म्हणजे जे काही मिसेस असेल, मिस्टर असतील, आपले मिसेस किंवा मिस्टर लागले पाहिजे. डायरेक्ट इंटरव्ह्यू मला ते खटकलं मित्रांनो. डायरेक्ट नातेवाईक काय करलंय, मध्ये एखादा कॅन्डिडेट जर इंटरव्ह्यू घेत असेल, डेमो घेत असेल तर कान लावायची काय गरज आहे, हे खटकलं. त्या शाळेची शिस्त आपल्याला काही पटलेली नाही. गरज नाही ना, कॅन्डिडेट करतोय ते करू द्या ना बिनधास्तपणे. आणि ह्याच्यावर त्यांचं थोडंफार कंट्रोल नव्हतं, प्रत्यक्ष सांगायचं म्हणजे. विशेष म्हणजे चर्चासत्र कसं व्हायला लागलं, तिथे जे काही पॅनल मधले लोक होते किंवा XYZ लोक होते ते काय करायले, नातेवाईकाशी चर्चासत्र करायला. हे पण चुकीचं आहे मित्रांनो. इतर विद्यार्थ्यांचा गैरसमज तिथे होत असतो, विद्यार्थी खचला जातो. हे करणं चुकीचं आहे. पॅनल संस्थेचं असू द्या, कोणाचं. चर्चा म्हणजे काय, नॉर्मली तुझे आई वडील काय करतात, तुझे आई वडील काय करतात, तू कुठून आला, काय केलं, हे नातेवाईकाला विचारायची गरज नाही. तुम्ही कॅन्डिडेटला बिनधास्तपणे विचारू शकता. नातेवाईक हा दुसरा कॅन्डिडेट, दुसरा व्यक्ती कन्फ्युज होतो, अरे ह्याच्या जास्तच ओळखी दिसायला, माझं सिलेक्शन होईल का नाही, माझं काही गेम बसेल का नाही इथे. अशा ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत ते संस्थाचालकांनी पाळणं गरजेचं आहे असं मला प्रत्यक्ष वाटतं मित्रांनो. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा, एखाद्या पार्शियालिटी या पार्शियालिटी म्हणजे काय, ह्याला काहीतरी वेगळं विचारायचं, त्याला काहीतरी वेगळं विचारायचं, ते इम्प्रेस झालेलं दाखवायचं, ते इम्प्रेस झालेलं दाखवायचं, सिच्युएशन क्रिएट करायची. विद्यार्थी कन्फ्युज होतात, विद्यार्थ्यांना थोडंसं खचल्यासारखं होतं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर राहिला विषय की एखाद्या रूम मध्ये घेतात, तुम्हाला पैशाची मागणी करतात, जे काही तुमच्या मनात बसलेलं आहे ते तसं काही होत नाही मित्रांनो. हे जे काही इंटरव्ह्यूला 30 मार्क दिलेले आहेत त्याच्यानुसार विचार घेतलं तर साधारणपणे इंटरव्ह्यूच्या या 30 मार्कावर खूप डिपेंड करतं. आता प्रत्यक्ष अनुभव मॅडमनी सांगितल्याप्रमाणे कसा आला, तर मॅडम सांगण्याचा एकच उद्देश होता, डेमो छान झाला, कारण व्हायलाच पाहिजे, कारण शिकवण्याचा अनुभव दांडगा होता. PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 9वी 10वी म्हणजे 8वी ते 10वी या वर्गाला मॅथ आणि सायन्स शिकवलेलं होतं, त्याच्यामुळे डेमो छान झाला. पण गणलं कुठं, लक्षात घ्या, चालू मोठं घडामोडीचे प्रश्न गणले. साधारणपणे याच्यावर जे काही आता मराठीचा, हिंदीचा आणि इंग्रजीचा मुद्दा आहे, तुमचं मत काय आहे, काय झालं पाहिजे, हे जे काही मुद्दे आहेत एवढं विश्लेषित सांगता आलेलं नसतं कधी कधी, लक्षात घ्या. राहिला विषय त्याच्यानंतर बॅकग्राऊंड बघितलं जातं, कपडे बघितले जातात, पर्सनॅलिटी बघितली जाते, बऱ्याच काही गोष्टी बघितल्या जातात आणि त्या आपण टापटीप ठेवणं पण तेवढंच आवश्यक असतं. त्याचं सुद्धा इम्प्रेशन पडत असतं. विद्यार्थी प्रश्न विचारतात, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला रिॲक्ट व्हायचं असतं म्हणजे डेमो मध्ये. त्याच्यानंतर काही शिक्षक सुद्धा तो मुद्दा एखादा म्हणजे पुढे बसणारे शिक्षक सुद्धा हा मुद्दा तुम्हाला विश्लेषण करून सांगायचा आहे, तर तिथे सुद्धा आपल्याला विश्लेषण करून सांगितलं पाहिजे. विशेष बाब म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी गडबड करतात का, थोडीफार गडबड करत असतात. कन्फ्युज न होता आपण आपला डेमो चांगला कसा होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विषय म्हणजे तुम्ही जर सकाळी 10 वाजता गेलात, 10 ते साधारणपणे शाळेच्या सुटेपर्यंत, साधारण 5 वाजता शाळा सुटत असेल तर 10 ते 5 या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचंय, 10 ते 5 या वेळेमध्ये तुमची बसण्याची, थांबण्याची कॅपॅसिटी ठेवली पाहिजे.
कारण विषय काय मित्रांनो, ते पण संयम चेक करत असतात आणि त्यांच्या जायच्या टायमिंगच्या अगोदर व्यवस्थितरित्या ते आपल्याला पण सुट्टी करत असतात आणि संयम ठेवून राहिलं पाहिजे. ती कॅपॅसिटी ठेवणं गरजेचं आहे, माइंड फ्रेश राहणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी मॅटर करतात मुलाखतीच्या बाबतीत. त्याच्यानंतरचा मुद्दा, शाळेमध्ये खूप सहकार्य केलं. ज्या शाळेमध्ये गेलो होतो त्या शाळेत खूप सहकार्य कशा भावनेने की सेपरेट रूम, नातेवाईकाला थांबण्यासाठी किंवा कॅन्डिडेटला थांबण्यासाठी एक क्लासरूम दिला जातो. तिथे कुणीही इंटरफेअर करत नाही. त्या क्लासरूम मध्ये आपल्याला टाचन काढण्यासाठी सुद्धा त्यांनी दिलेल्या पेजवर टाचन काढता येतं. टाचन काढताना ते ज्या काही समस्या येतात त्या व्यवस्थितरित्या आपल्याला टाचन काढता आलं पाहिजे, ते पण चेक होतं. अक्षर सुंदर असणे, बऱ्याच गोष्टी मॅटर करतात. तिथं सुद्धा तुमचं इम्प्रेशन पडायला पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगेन. त्याच्यानंतर जे काही शेवटचा मुद्दा मी अजून एक डिस्कस करेन की मित्रांनो, मुलाखतला जात आहे, आपल्या मनामध्ये ना कुठलं भ्रम ठेवू नका. बिनधास्तपणे आपण एक शिक्षक आहोत, फेस करा. नंतरची प्रोसेस ऑटोमॅटिकली कशी होईल ते आपण पुढे बघता येईल. या दृष्टीने मुलाखत फेस करा, मुलाखतीचा अनुभव घ्या. आणि आमचा हा पहिलाच अनुभव होता. पहिल्या अनुभवामध्ये खूप सुंदर असं वाटलं आणि शाळा पण फार छान होती. आता शाळेचं नाव मी ओपन करणार नाही. आता प्रत्येक विद्यार्थ्याला 10 मुलाखती आल्या तर 10 पैकी एक कुठले ना कुठले, आणि विशेष म्हणजे कुठली तरी आपल्याला पण एक शाळा भेटायला कुठलीच हरकत नाही आणि भेटल्यानंतर आपण सांगितल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने मुलाखतीचा अनुभव मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, लढाई ही स्वतःची आहे, स्वतः लढायची आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, बऱ्याच लोकांचा संभ्रम आहे किंवा जे काही कमेंट पाहतात आणि कमेंटच्या द्वारे ते विद्यार्थी खचून जातात. फॉर एक्झाम्पल म्हणजे पैसा लागतो आणि एवढा लागतो, हे जे काय भ्रम आहेत, अरे तुझ्याकडे नाहीच ना, दे ना बिनधास्तपणे मुलाखत, त्याच्यानंतर बघू आपण पुढलं काय करायचं ते. पण विषय काय आहे, जे पवित्र पूर्ण आपल्यावर लादलेलं आहे ते आपल्याला फेस करणं गरजेचं आहे. व्यवस्थितरित्या फेस केला तर भविष्यामध्ये आपल्या अजून सुंदर प्रगती होणारच आहे. थांबलात तर मग थांबून जाल. आणि शक्यतो मित्रांनो, मी पहिलं सुरुवातीला पण सांगितलं, तुमचं 1 ते 12वी पर्यंत काही क्वालिफिकेशन असू द्या, विना मुलाखत, विदाऊट इंटरव्ह्यू तुम्हाला या TIT सारख्या परीक्षा पास करायच्या, शिक्षक भरती मध्ये आपल्याला सामील व्हायचंय. हे माइंड मध्ये ठेवा आणि अभ्यासाला लागा. तर व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगण्याचा प्रयत्न की मुलाखत काय असते, मुलाखतीवर काय प्रश्न असतात आणि मुलाखतीमध्ये कसं फेस करायचं आणि कोणत्या गोष्टी खटकतात, चांगल्या वाईट गोष्टी पण डिस्कस केलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील टेट 4 साठी सुद्धा आणि TET साठी सुद्धा आपली बॅच चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्या विद्यार्थ्यांनी संपर्क करायचा आहे. आपलं डायरेक्ट थेट असतं मित्रांनो, कुठंच न घाबरता डायरेक्टली जे काय आहे, आमचा एक कॅन्डिडेट म्हणजे माझा नात्यातला कोणीही शिक्षक झाला किंवा इतर विद्यार्थी शिक्षक झाले म्हणजे आपलं काम थांबणार आहे का? नाही, आपलं काम अविरत. जे अनुभव येतील या शिक्षण क्षेत्रामधले ते अनुभव मी तुमच्या पुढे शेअर करत असतो. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, या अनुभवातून तुम्ही काय शिकलात, व्हिडिओ पाहून तुम्ही खरंच एनर्जिक झालात का, प्रेरणा मिळाली का? आणि शेवटी जाता जाता एकच म्हणेल, हा जो आकडा आहे, एका जागेसाठी 10 येत नाहीत, 5-6 लोक येतात. एवढे पण डोक्यात ठेवा, माइंड मध्ये ठेवा आणि मुलाखतीला फेस करा. मुलाखतीमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.